संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक निवडणुकीमध्ये माझे 45 लाख रुपये गेले अशी कबुली मावळचे आमदार सुनील शेळकेने दिलेली आहे। त्यामुळे मी त्यांना सोडणार नाही, बिना पैशाचं संचालक झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। भंडाऱ्यामुळे जेजुरी नगरी अक्षरशः सोन्यासारखी पिवळी होते। मात्र हाच पिवळा भंडारा आता जेजुरीला येणाऱ्या भाविकांच्या स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय। या भंडाऱ्यामध्ये होत असलेल्या भेसळीमुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात आलेले आहे। या भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी अशी मागणी मार्तंड देवस्थानाचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज जडगेंनी केलेली आहे। पुण्यात वाहतूक नियमांच्या इंग्रजी पाट्या लावण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। या इंग्रजी पाट्यांविरोधात मनसे आंदोलनाच्या पवित्र्यात असून भारतात आहोत की इंग्लंडमध्ये असा सवाल यावेळेस मनसेनं उपस्थित केलेला आहे। पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला। चार्जशीट दाखल होण्यापूर्वीच पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केलाय। या प्रकरणी 2 ते 3 दिवसात सुनावणी होणार असल्याची माहिती आरोपीच्या वकिलांनी दिलेली आहे। पुण्यातील राजगुरू नगर परिषदेच्या भरमसाठ करवाडी विरोधात 2 तरुणांनी शोले स्टाईल आंदोलन पुकारलं। 15 दिवसांपूर्वी अधिवेशनामध्ये शंभूराज देसाई यांनी आश्वासन दिलं होतं, मात्र अद्याप कोणतेही पाऊल उचललं नसल्याने आंदोलक आक्रमक झालेले आहेत। आंदोलकांना आगेमोहोळमुळे धोका असल्याचं ग्रामस्थ आंदोलन मागे घेण्याची विनंती यावेळेस करतायत।